नमस्कार, पूजास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे आंब्याची बर्फी कशी बनवायची। एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी तुम्ही बघा। तर चला मग पटकन आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया। इथे मी घेतलेला आहे खोबऱ्याचा किस। तर खोबऱ्याचा जो काळा भाग असतो तो मी काढून घेतला आहे आणि खोबरं हे मी किसून घेतलेलं आहे। आता हे खोबरं आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर हे खोबरं आपल्याला लागणारच आहे, त्यामुळे आपल्याला काळं खोबरं घ्यायचं नाहीये। आणि इथे मी घेतलेला आहे 1 ग्लास इतकं दूध। आता ते मी आटवलेलं आहे, अर्धा ग्लास करून घेतलेला आहे आणि त्यात टाकलेले आहे विलायचीची पूड। विलायचीची पूड आपल्याला टाकायचीच आहे, त्याने आपल्या बर्फीला खूप छान चव येते। आणि हे दूध आटताना तर फुल क्रीम दूध तयार आपलं होतं आणि खूप छान तेलकट पण होतं। तर आपल्याला असं दूध आटून घ्यायचं आहे। त्यात काजू बदामाची पूड टाकून घ्यायची आहे आणि गॅस आता बंद करून टाकायचा आहे। दूध थंड होऊन द्यायचं आहे। आता 1 वाटी मी इथे आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, मिक्सर मध्ये मी फिरून घेतला होता। आता तो आपल्याला मस्त परतवून घ्यायचा आहे। हा पल आपल्याला परतवायचाच आहे बरं का, कारण हा पल आपल्याला म्हणजे पल कुणी गर म्हणतं। तर हा जेव्हा आपण काढतो ना तेव्हा पातळ असतो जास्त आणि परतला की याला घट्टसरपणा येतो। तर तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये बघताच आहे की आपण चमच्यावर धरला की पल आपला पटकन खाली पडतो आणि एक 5-6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आता की आपला जो गर आहे, पल आहे आंब्याचा, हा भरपूर असा घट्ट झालेला आहे आणि पटकन असा खाली पण पडत नाहीये। तरी मला अजून थोडासा पातळ वाटतोय, तर मी 2 मिनिट पुन्हा शिजवून घेतलेला आहे। आता शिजल्यानंतर आपल्याला त्यात जे आपण मिक्सर मध्ये खोबरं बारीक केलं होतं ते आपल्याला यात टाकून द्यायचं आहे। तर खोबरं हे मी किसून आधी घेतलं होतं आणि नंतर मी बारीक केलं होतं मिक्सर मध्ये। तर आता हे खोबरं मी त्याच कढाईमध्ये आंब्याच्या गरमध्ये टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे, मिश्रण मध्ये मिक्स करायचं आहे। एकदम सोप्या पद्धतीत आपण आंब्याची बर्फी बनवत आहे। घरात जे सामान असतं अवेलेबल आहे त्यापासून आपण सहज बर्फी बनवू शकतो। आणि आंब्याचा सीझन चालू आहे तर तुम्ही अशी बर्फी नक्की आवर्जून करा। खरंच अशी बर्फी तुम्हाला फ्रेश बर्फी कुठेच भेटत नाही खायला, ती तुम्ही घरात बनवून सर्व करू शकता। तर आता बऱ्यापैकी आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता त्यात मी टाकलेली आहे साखर। तर मी ते मेजरमेंट नुसारच घेतलेलं आहे, चवीपुरती फक्त मी साखर वापरली आहे। 1 वाटी मी आंब्याचा गर घेतला आहे आणि 1.5 वाटी मी इथे खोबऱ्याचा किस आणि अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे, जे की त्या दुधामध्ये मी काजू बदामाची पावडर आणि वेलायचीची पावडर टाकून घेतलेली होती आणि ते दूध मी घट्ट करून घेतलेलं होतं। म्हणजे कमीत कमी मी 1 ग्लास इतकं दूध घेतलं होतं आणि ते दूध मी अर्धा ग्लास इतकं करून घेतलं होतं। आता हे सगळं दूध आपण त्यात टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित गोठुळी न होऊन देता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता ज्या ताटामध्ये आपण बर्फी काढणार आहे त्याला मी थोडंसं गावरान तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ना हे आपल्याला पूर्ण घट्ट होऊन द्यायचं आहे। एक 7 ते 8 मिनिट आपल्याला हे मिश्रण असंच ढवळत राहायचं आहे। आणि यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा इतकं साजूक तूप टाकून घेतलं आहे। साजूक तुपाने आपल्या बर्फीला खूप छान कलर पण येतो आणि खायला पण खूप छान लागते। तूप मिक्स करून आपल्याला 7 ते 8 मिनिट असंच ढवळत राहायचं आहे, खाली अजिबात डागून द्यायचं नाहीये। आता 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे। 7 ते 8 मिनिटानंतर आपण बघतोय। आता मी हे व्यवस्थित असं तुम्हाला वर दाखवते। थोडंसं हलक्या हाताने असं वरती चमच्याने धरलं की थोडंसं पटकन पडतंय, तरी मला वाटतंय 1-2 मिनिट अजून शिजून घ्यावा। असं पसरवून घेतलं आहे मी आणि पुन्हा 2 मिनिट शिजून घेत आहे। तर आता आपलं परफेक्ट इथे तयार झालेली आहे बर्फीचं मिश्रण। आता हे कसं ओळखायचं, आपण जे चमचा घेतो ना त्या चमच्याने असं आपल्याला गोळा तयार होतो का हा बघायचा आहे। या पद्धतीने एकदम असा गोल गोळा झाला की आपल्याला हे फ्रीज मध्ये ठेवायचं आहे अजून सेट व्हायला। तर परफेक्ट आपलं इथं तयार झालेलं आहे। तर आता काय करायचं आहे, आपण जे तेल लावलं होतं तूप एका भांड्याला त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि
आपण ज्या आकाराचं भांडं घेतलं आहे त्या आकारात पसरवून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने थोडंसं चेपून घ्यायचं आहे। आणि आकार जसा द्यायचा तुम्हाला तसा चौकोनी पण देऊ शकता, गोल पण देऊ शकता। मी इथे गोल आकार देत आहे आणि तुम्ही काठ पण बघू शकता। मी इथे चमचेच्या साहाय्याने असे काठ पण व्यवस्थित करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून आपली बर्फी कुठेच कापल्यानंतर वाळायला जायला नको। हाताला थोडंसं तूप लावून पुन्हा हलक्या हाताने आपल्याला बर्फीवर असं एकदम प्लेन करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सुरीने काप करून घ्यायचे आहे। आता बर्फीचे काप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता, लहान मोठे। तर मी या पद्धतीचे असे काप करून घेत आहे। तर आता काप करून आपल्याला फ्रीजमध्ये 7 ते 8 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे। आता बघू शकता 7 ते 8 तासानंतर आपण चमच्याने काढून बघूया। तर ही खूप कडक अशी झालेली नाही आहे, एकदम म्हणजे कडक होतच नाही, ही एकदम अशी मऊसूत अशी बर्फी आपली तयार झालेली आहे आणि वेलायचीचा इतका छान सुवास येत आहे ना की जबरदस्त। आता यावरून तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता, बारीक बारीक छोटे पातळ काप करून तुम्ही डेकोरेशन करू शकता किंवा मग गुलकंदच्या पाकळ्या पण टाकू शकता।